दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडून जनतेची दिशाभूल तरी कशासाठी करता हो? शेवटी उघडं पडावं लागलं ना. मित्र हो, नमस्कार. बहुतेक राजकीय मंडळी बघा खोटं बोलून आपलं राजकारण करीत असतात. जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करून आपलं राजकारण साधत असतात. अर्थात दुसऱ्यांना मूर्ख म्हणणारे म्हणजे बनवण्याचा खरंच प्रयत्न करणारे स्वतःच मूर्ख ठरतात, कारण जनता आता सुज्ञ आहे. राजकारणाचे प्रत्येक रंगढंग जनतेला आता कळतात. तरीही हे नेते मंडळी कोडगेपणानं होईना का पण खोटं बोलतच राहतात तो जनतेची. राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे कशी डबल ढोलकी वाजवतात हे आता काही नवं नाही. उभ्या महाराष्ट्राला हे बारकाईनं माहीत आहे. त्यामुळं काय झालं, त्यांच्याच प्रतिमेला धक्का लागलेला ना. शेवटी राजकारणी मंडळीच जाती धर्मामध्ये विष पेरतात, दुही निर्माण करतात. अहो, शाकाहारी मांसाहारीचा वाद सुद्धा असावा. आता कुणी काय खावं हे सरकारनं ठरवायचं का? मुंबईतल्या अनेक बिल्डिंगमध्ये तर हा वाद आहेच आहे, पण आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांसाहार करायचा नाही असा फतवा काढला गेला हो. अर्थात त्याला विरोध सुद्धा तेवढाच प्रकर्षानं होऊन गेला. स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि लोकांचं खाण्याचं स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेत आहे. केवढी ही विसंगती. जेव्हा लोकांतून प्रखर विरोध व्हायला लागला, म्हटलं की भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे याचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी सरळ सांगून टाकलं, हो हा शासनाचा हा निर्णय जुना आहे, म्हणजे भाजपच्या काळातला नाही तर तो काँग्रेस राजवटीतला आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लोकांची दिशाभूल करण्याचाही हा प्रयत्न. मग लोकांना हे वाटलं, अरे यात तर भाजपचा काही संबंध नाही. आता जे विरोध करीत आहेत त्यांच्या शासनाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे. शब्दांचे खेळ करण्यामध्ये फडणवीसाचा हात कोण धरणार हो? पण बघा, वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या काळात असा कुठलाही GR काढलेला नाही. तो केवळ एक